पेन हा तुम्हाला सोबत येणारे जर तुम्हाला गेन करायचा असेल, ती एक फार फेमस मूर्तिकाराची स्टोरी आहे. एक मूर्तिकार असतो आणि फार त्याचे म्हणजे शिल्पकार, त्याचं एकदम क्रिएटिव्ह माइंड असतं. आणि तो मूर्तिकाराला एक अचानक ऑर्डर येते आणि ऑर्डर असते गणपतीचं मंदिर त्याच्या लोकॅलिटीमध्ये बांधणार असतात. तर गणपतीची मूर्ती बनवायची म्हणून त्याला ऑर्डर येते. जशी त्याला ऑर्डर येते तो जंगलात जातो आणि 2-4 दगडं घेऊन येतो कारण हातोडा आणि चेनीने घाव करून स्कल्पचर बनवणं त्याचं ही कला असते, त्याचं हे काम असतं. तो 4-5 दगडं आणतो आणि पहिला दगड घेतो आणि पहिल्या दगडावरती हातोडा आणि चेनीने घाव करायला लागतो. काही वेळ घाव केल्यानंतर दगड आणि हा मूर्तिकारामध्ये संभाषण होतं, ते एकमेकांशी बोलायला लागतात. दगडातून पहिले तर आवाज येते. दगड म्हणतो की त्रास होतोय मला, तू हातोडा आणि चेनीने माझ्यावर घाव कशाला करतोयस. मूर्तिकार त्याला समजावून सांगतो की तू आज ह्या जंगलातला दगड आहेस, तुझ्यावरती मी घाव करतोय, थोडा त्रास होईल तुला, एक 40 दिवसांची प्रोसेस आहे, हे 40 दिवसामध्ये तू कन्वर्ट होशील एका दगडापासून एका छानशा मूर्तीमध्ये आणि बघ मग तुझी लाईफ कशी चेंज होते. हा दगड म्हणतो ठीक आहे, असं होणार असेल, माझी लाईफ जर चेंज होणार असेल तर चला मी हातोडा आणि चेनीने घाव सहन करायला तयार आहे. आणि मग हातोडा आणि चेनीने परत घाव सुरू होतात. 2-3 दिवस पालटल्यानंतर त्या दगडातून परत आवाज यायला लागते, अरे किती त्रास होतोय मला, तू दररोज मला हातोडा आणि चेनीने घाव करतोस, आता मला हा त्रास काही सहन होत नाही. हा मूर्तिकार परत त्याला समजावून सांगतो की थोडा त्रास सहन करून घे, आता आपण कन्वर्ट होणार आहोत एका दगडापासून एका मूर्तीमध्ये, थोडे अजून 35 दिवस थोडासा त्रास सहन कर. आणि मग परत हातोडा चेनीने घाव सुरू होतात आणि एका लेवल नंतर ह्या दगडाला काय आपला पेन सहन होत नाही. तो म्हणतो त्या मूर्तिकाराला की बस आता मला काही त्रास सहन होत नाही, आता मला सोडून द्या, मी जिथून आलोय तिथे मला टाकून द्या, फरक नाही पडत, पण मला मात्र सोडून द्या. हा मूर्तिकार असतो, त्याला समजावून सांगतो, पण तो दगड काय ऐकायला तयार नसतो. तो दगड तो बाजूला ठेवतो आणि दुसरा दगड घेतो. जंगलातनं 4 दगड आणलेले आहेत, दुसरा दगड घेतो, हातोडा आणि चेनीने परत घाव करायला लागतो. 2-3 दिवस पालटल्यानंतर हा दगड तर काय बोलायला तयार नाही, करायला तयार नाही, कसलंच काही त्याला टेन्शनच नाही. हातोडा चेनीने जोरजोरात घाव करायला लागतो, तरीही त्या दगडातून आवाज येत नाही. हा मूर्तिकार त्या दगडाकडे बघून म्हणतो, आर यू ओके, आर यू फाईन, मी एवढा त्रास देतोय, तुला त्रास होत नाहीये का, तुला हातोडा चेनीने मी घाव करतोय. त्या दगडातनं आवाज येते, त्रास तर होतोय, पेन खूप होतोय, पण दॅट इज फाईन, तुम्ही चालू द्या. किती दिवस चालणार आहे हे पेन. हा मूर्तिकार म्हणतो की साधारण अजून एक 37-38 दिवस पेन चालेल, 2 दिवस झालेत, 38 दिवसानंतर तू छानशा मूर्तीमध्ये कन्वर्ट होईल. तो म्हणतो चालेल, मला मूर्तीमध्ये कन्वर्ट जर मी एवढ्याशा त्रासाने होणार असेल तर आय एम फाईन विथ दॅट पेन. आणि 38 दिवस पालटल्यानंतर ह्या दगडाचं रूपांतर एका छानशा मूर्तीमध्ये झालेलं असतं. आणि ती छानशी मूर्ती ज्यावेळेस बनते, कम्प्लीट होते, हा मूर्तिकार आपल्या क्लायंटला फोन लावतो आणि म्हणतो, सर तुमची मूर्ती झालेली आहे, प्लीज तुम्ही ती मूर्ती घेऊन जा. क्लायंट येतो, मूर्तीकडे बघतो आणि एवढा आनंद त्याला व्यक्त होतो, अरे काय छान मूर्ती बनवली सर, आपण पैसे वगैरे देतो, टिप पण देतो. आणि ती छानशी मूर्ती घेऊन आपल्या गाडीकडे जात असतो. त्याच्यासोबत 2-3 त्याचे असिस्टंट असतात, तेही त्याच्या मदतीला येतात. आणि अचानकपणे गाडीकडे जात असताना थोडे पावलं चालल्यानंतर त्याची नजर त्या बाकीच्या 3 दगडांवरती जाते, जे वेस्ट म्हणून तिथे पडलेले आहेत. थोडं पुढे गेल्यानंतर हा क्लायंट त्या मूर्तिकाराला म्हणतो, हे जे 2-3 दगड आहेत ना, त्यातला एक दगड तुम्ही माझ्या गाडीमध्ये ठेवून द्या. हा मूर्तिकार शॉक होऊन जातो. हा म्हणतो, सर एवढं तुम्हाला सुंदर मी मूर्ती बनवून दिली आहे, तुम्ही ह्या दगडाचं काय करणार आहे. तो म्हणतो, ठेवा, कुठेतरी कामी येईल, मी मंदिर बांधतोय, कुठे मला दगड वगैरे ठेवायचा असेल तर मला तिथे कामी येईल. आणि तो दगडही ठेवला जातो, ती मूर्ती त्या गाडीमध्ये ठेवली जाते. गणपतीच्या मंदिरापर्यंत ती मूर्ती पोचते, मूर्तीचं स्थापना होते, महाअभिषेक होतो, पूजा होते आणि ते मंदिर सुरू होऊन जातं श्रद्धाळूंसाठी. दररोज श्रद्धाळू येतात, दर्शन करतात आणि त्या मंदिरामध्ये सगळी प्रोसेस चालू असते. ह्या मूर्तीकडे बघून लोक दर्शन घेत आहेत, फुलं चढवत आहेत. आणि जाताना जे हातामध्ये श्रीफळ आणलेलं आहे, नारळ आणलेलं, ते जाताना मात्र त्या दगडावरती फोडून जात असतात. त्या मंदिरामध्ये अशी मूर्ती लागलेली असते आणि त्या कोपऱ्यामध्ये नारळ फोडण्याचे ठिकाण असं म्हणून लिहिलेलं असतं आणि तिथे ती दगड तिथे ठेवलेला असतो. श्रद्धाळू येत असतात, पूजा अर्चना करत असतात आणि इच्छा मागत असतात, फुलं वगैरे चढवत असतात आणि जाताना जे आणलेलं श्रीफळ आहे ते धडाधड त्या दगडावरती मारून जात असतात. 50-60 दिवस पालटल्यानंतर दुपारची वेळ असते, भकास असं वातावरण असतं आणि ही मूर्ती आणि ते दगड एकमेकांकडे बघतायत. आणि दगड ह्या मूर्तीकडे बघून म्हणतो, काही दिवसांपूर्वी आपण एकाच कॉलेजला होतो, एकाच जंगलात होतो आणि
लाईफ तुझी चेंज झाली यार, 6-7 महिन्यात तुझी लाईफ बघ कुठल्या कुठे चेंज झाली. हा मूर्तिकार ऐकत असतो. तो दगड म्हणतो तेरी लाईफ तो सेट आहे. लोक येतात, पूजा करतात, मला बघ किती त्रास ती सहन करावं लागतंय. दररोज लोक येत आहेत, नारळ फोडतायत, मला रोज मारतायत. तुझी लाईफ तर खूप सेट आहे. ही मूर्ती त्या दगडाकडे बघून म्हणते की पहिले अगर तूने दर्द झेल लिया होता, आधी जर तू पेन सहन केला असता, आधी जर तू त्रास सहन केला असता, तर ही वेळ तुझ्यावरती आली नसती. ही वेळ जी तुझ्यावरती आली आहे कारण तू पेनपासून दूर पळालायस. मित्रांनो, आपण ह्युमन्स जे आहोत ना, खूप कॉम्प्लेक्स क्रिएचर आहोत. सगळ्यात किचकट जर ह्या जगात देवाने काही बनवलं असेल तर ह्युमन्सला बनवलंय. व्हेरी 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 कॉम्प्लेक्स. आपण ना पेनपासून दूर पळत असतो, प्लेजरला जवळ करत असतो. परत सांगतो, जिथं जिथं पेन आला तिथे तिथे आपण पळतो आणि प्लेजरला जवळ करत असतो.